स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत फार मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. कारण मागील आठवड्यात बऱ्याच मालिकांच्या टीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र यावेळी आनंदी, बाई तुझा आशीर्वाद आणि वचन दिले तू मला या मालिका सोडल्या तर सगळ्याच मालिकांच्या टीआरपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अशा प्रकारे स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये या आठवड्यात मोठी उलथापालथ झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे आता 21व्या आठवड्याचे टीआरपी रिपोर्ट समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया टीआरपीमध्ये कोणत्या मालिकेने वर्चस्व कायम राखलं आहे आणि कोणत्या मालिका टीआरपीमध्ये धपकन आपटल्या आहेत, तसेच कोणत्या मालिका गेल्या आहेत टॉप 5 मध्ये आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये. पाहूयात याबद्दलचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिका. तर नंबर 9 वरती आहे एड लागलं प्रेमाचं. ही मालिका 1.0च्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने घसरण झाली आहे आणि मालिकेने नंबर 8चं स्थान गमावलं आहे. मालिका पहिल्यांदाच बॉटममध्ये पोहोचली आहे. एड लागलं प्रेमाचं ही मालिका आता संपण्याच्या मार्गावरती आहे. एड लागलं प्रेमाचं ही मालिका आता येणाऱ्या दिवसात बंद होणार आहे. तर नंबर 8 वरती आहे वचन दिले तू मला. ही मालिका 1.1च्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने वाढ झाली आहे. वचन दिले तू मला या मालिकेची वेळ जेव्हापासून बदलली होती तेव्हापासून मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणत्याही प्रकारचा सुधार दिसत नव्हता. मात्र या आठवड्यात मालिकेच्या टीआरपीमध्ये 1 पॉईंटने वाढ झाली आहे आणि मालिकेने 8व्या नंबरचं स्थान मिळवलं आहे. मालिका नेहमी बॉटममध्ये असायची, मात्र आता मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर नंबर 7 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम. ही मालिका 1.6च्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने घसरण झाली आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टीआरपीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसत नाही. मालिकेचं कथानक रटाळ झालं आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षक कंटाळले आहेत. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका बंद करण्याची मागणी देखील प्रेक्षक करत आहेत. मालिकेला 7 वाजताचा प्राईम टाइम देऊन सुद्धा मालिकेच्या टीआरपीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही. त्यामुळे मालिका नेहमी बॉटममध्ये चालली आहे. तर नंबर 6 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली. ही मालिका 1.7च्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपीमध्ये देखील 0.1ने घसरण झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपीमध्ये पहिल्यांदाच घसरण झाली आहे. तसेच काही वेळा मालिकेची टीआरपी स्थिर देखील राहिली आहे. मात्र पहिल्यांदाच मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.1ने घसरण झाली आहे. आता येणाऱ्या दिवसात घरोघरी मातीच्या चुली ही मालिका देखील बंद होणार आहे. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे लवकरच बंद होणारी मालिका म्हणजेच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने मिळवला आहे 2.0चा टीआरपी. मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टीआरपीमध्ये तब्बल 0.2ने अशी मोठी घसरण झाली आहे. मात्र तरी देखील मालिका टॉप 5 मध्ये आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका टीआरपीमध्ये टॉप 5 मध्ये असून सुद्धा ही मालिका बंद करण्यात येणार आहे. या मालिकेचा शेवटचा एपिसोड 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाहावर जरी बंद होणार असली तरी देखील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील आगामी सिक्वेन्स म्हणजेच मुलींच्या शाळेचा सिक्वेन्स इतर वेगळ्या व्यासपीठावर प्रदर्शित होणार आहे. मात्र मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका कोणत्या वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला बंद करण्याचा निर्णय योग्य आहे का, आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर टॉप 4 मध्ये आहे बाई तुझा आशीर्वाद. ही नवी मालिका 2.4च्या रेटिंगसह बाई तुझा आशीर्वाद या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. मागील आठवड्याच्या तुलनेत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या टीआरपीमध्ये 0.2ने अशी मोठी वाढ झाली आहे आणि बाई तुझा आशीर्वाद ही मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये हळूहळू घर करण्यात सक्षम ठरत आहे. मालिकेतील अवनी आणि धनराजचा लग्नाचा सिक्वेन्स पाहून प्रेक्षक या मालिकेकडे जास्त उत्सुकतेने पाहत आहेत. या मालिकेतील आगामी ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेच्या टीआरपी मध्ये वाढ होताना दिसत आहे. तर टॉप 3 मध्ये आहे आनंदी. ही नवी मालिका 2.8च्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1ने वाढ झाली आहे आणि आनंदी या मालिकेच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जेव्हापासून आनंदीचा लग्न सोहळा पार पडला आहे तेव्हापासून मालिकेची टीआरपी हाय लेवलवरती आहे. मालिकेच्या टीआरपी मध्ये एकही घसरण झालेली नाहीये. उलट मालिकेच्या टीआरपी मध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता आनंदी या मालिकेच्या आगामी भागात अभिनेत्री जाई खांडेकर जिवंत शिल्पाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा लुक साकारण्यासाठी तब्बल 4 तासांचा मेकअप, बॉडी पेंटिंग आणि विशेष तयारी करण्यात आली असून हा अनुभव आव्हानात्मक पण तितकाच खास असल्याचे जाईने सांगितले आहे.
दरम्यान मालिकेतील महत्त्वपूर्ण वळण साकारण्यासाठी आनंदी आता जिवंत शिल्प बनणार आहे। त्यामुळे भूमिकेसाठी काय पण करण्यासाठी तयार असलेली अभिनेत्री जाई खांडेकर हिच्या अभिनयाचं तसंच धाडसाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत आणि त्यामुळेच मालिकेच्या TRP मध्ये देखील आता वाढ होताना दिसत आहे। आनंदी या मालिकेचं कौतुक आता सर्वत्र होताना दिसतंय। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात आनंदी या मालिकेचा TRP याहूनही अधिक वाढलेला असेल। तर टॉप 2 मध्ये नेहमीप्रमाणेच आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 2.9च्या रेटिंगसह। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने अशी मोठी घसरण झाली आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेत राखीचं सत्य सर्वांसमोर येतानाचा सिक्वेन्स सुरू आहे। मात्र या आठवड्यात मालिकेच्या TRP मध्ये उतरती कळा लागली आहे, तरी देखील मालिकेने टॉप 2चं स्थान कायम राखलं आहे। तर नेहमीप्रमाणेच महाराष्ट्राची तसेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.3चा TRP। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.3 ने अशी प्रचंड मोठी घसरण झाली आहे आणि ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये आता दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे। जेव्हापासून प्रिया जेलमध्ये गेली आहे, प्रियाचं सत्य जेव्हापासून सर्वांसमोर आलं आहे तेव्हापासून मालिकेच्या TRP मध्ये उतरती कळा लागली आहे। मालिकेची TRP एकही पॉईंटने वाढत नाही, उलट 2 ते 3 अशा मोठ्या पॉईंटच्या फरकाने नेहमीच घसरत चालली आहे। प्रेक्षक ठरलं तर मग मालिकेला आता कंटाळले आहेत, तरी देखील मालिका नंबर 1 वरती आहे। तर हा होता वीक 21चा म्हणजेच 23 मे ते 29 मेच्या 21व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट। या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये दिवसेंदिवस होणारी घसरण पाहता स्टार प्रवाह वाहिनीने एक नवी खेळी खेळली आहे, ती म्हणजेच मनोरंजनाचा नवा अध्याय सुरू केला आहे। आणि या मनोरंजनाच्या नव्या अध्यायामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 6 नव्या मालिका आणि 2 नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। त्यातील पाठराखीण ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली आहे, त्यामुळे पाठराखीण या मालिकेचा येणाऱ्या आठवड्यातील ओपनिंग TRP काय असेल हे पाहणे रंजक ठरणार आहे। दरम्यान मनोरंजनाच्या अध्यायामधील मालिका सुरू झाल्यावर पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये वाढ होणार का? नव्या मालिका प्रेक्षकांना आपलंसं करण्यात यशस्वी ठरणार का की प्रेक्षकांचा पुन्हा हिरमोड होणार? हा सारा रंजक खेळ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।